मॉडेल सोलर विलेज या संदर्भात चर्चा करण्याकरता आपला मन्नाने एमएससीबी साहेब, बदाने साहेब तसेच पाडवी साहेब, नंदुरबार सर्कलचे पाडवी साहेब या पाहते मॉडेल सोलर विलेज या संदर्भात सविस्तर माहिती आणि चर्चा करण्याकरता आपण नेहरी उपस्थित होईल असे इंद्र आपण थोडेसे जोरदार ताड्या वाजवून स्वागत करत येता. मॉडेल सोलर विलेज बाबतीत आपूजा नेहरे आवलाच्या साहेबे जीबीसी ची सविस्तर माहिती इंद्रा रूप आपू कयाफेची आपू ग्रहण करीन आपू ओगो काय करता आवडे ह्या संदर्भात चर्चा करू. पुढील बठी सविस्तर माहिती बदाणे साहेब आणि पाडवी साहेब आपू सविस्तर माहिती कयाफेची आपू व्यवस्थित थांबव. नमस्कार. आज आपले लंगडी भवानी या गावातील सरपंच निलेश पाटील आणि आपण सर्व निलेश पावरा आणि आपण सगळं ग्रामस्थ आपलं अंगणवाडी सेविका व बंधू आणि भगिनी आज आपण जे मॉडेल सोलर विलेज या संदर्भाची माहिती बघणार आहोत. याचं विशेष म्हणजे ही योजना कोणासाठी आहे आणि यातून आपल्याला फायदा या संदर्भातली माहिती देण्याचे विचार एमएससीबी ऑफिसर कलेक्टर ऑफिस इथे बैठक झाली आणि या बैठकीत आपल्याला जे काही 5,000च्या वरती लोकसंख्या असलेले गाव निवडण्यात आले. त्याच्यात 32 गाव आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. सर्व या 32 गावातील काही ठराविकच गावांनी प्रतिसाद दिला की मी माझे गाव जे आहे ते पूर्ण सोलर पंप आपलं सोलर पॅनल बसवून आपल्या गावात जे काही आपण वीज एमएससीबी मार्फत येते ती न घेता स्वतःच्या घरी वीज निर्मिती करून स्वतः वीज आपल्या घरात आणि काय जास्तीची जी वीज असेल ती इतर ठिकाणी आपण ती वीज वाहिनीद्वारे पुरवठा करू शकतो. तर या 6 गावांनी जे प्रतिसाद दिला त्याच्यात आपलं लंगडी भवानी येथील ग्रामसेवक आणि सरपंच क्रमांक लिख दे. ठीक आहे. आज आपण माहिती प्रधानमंत्री योजना ही योजना अशी आहे की या योजनेमार्फत आपल्याला आपल्या घरात सोलर पॅनल लावण्यासाठी आपल्याला सबसिडी प्रोव्हाइड करते. आणि या सबसिडीत असं आहे की जर समजा आपलं सौर पॅनल 1 किलोवॅट साठी आपल्याला 60,000 रुपये खर्च येतो आणि या 60,000 पैकी 30,000 जे आहे ते सबसिडी भेटत असते आणि 30,000 आपल्याला भरावं लागतात. सेम तसंच 2 किलोवॅटचे बसवायचे असेल तर 1,20,000 रुपये खर्च येतो आणि त्याच्यात 60,000 सबसिडी भेटते. त्यानंतर 3 किलोवॅट बसवायचे असेल तर 1,80,000 रुपये खर्च येतो आणि 78,000 रुपये आपल्याला सबसिडी भेटते. आता याच्यात असं आहे की आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये किती वीज आपण वापर करतो हे आपल्याला ठरवायचं असतं. जसं आपण टीव्ही वापर करत असेल, मोबाईल वापर करत असेल किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तू वापर करत असेल तर त्याचं आपण दर महिन्याला बिल किती भरतो आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला ते सोलर पॅनलचे जे आहे ते आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला बसवावं लागतं. आता समजा किमान आपण एका घरामध्ये टीव्ही, फ्रीज, फॅन आणि बल्ब जर यूज करत असेल तरी किमान आपण 100 ते 150 युनिट आपण दर महिन्याला त्याचे वापर करत असतो. आणि त्या व्यतिरिक्त काही जास्तीचे वापर करायला एसी असेल किंवा इतर गोष्टी ज्या असतात इलेक्ट्रॉनिक जसं शेगडी असेल किंवा इतर जे काही ओव्हन वगैरे तर या गोष्टीसाठी जास्तीचे आपण वीज बिल वापर करत असल्यामुळे तेवढेही आपण वीज बिल भरत असतो. तर याचा फायदा नेमका केव्हा होणार आहे ज्यावेळेस आपण सगळं मीटर कनेक्शन घेणार. मीटर कनेक्शन घेतल्यानंतर तो एक वीज ग्राहक बनला जातो आणि वीज दर महिन्याला आपल्याला वीज बिल येत असते. आणि हे आपण ज्यावेळेस वीज निर्मिती करतो तेव्हा ते आपल्या स्वतःच्या घरासाठी वापर करतोच, परंतु ज्यावेळेस दुसऱ्याला ती वीज विकत देतो त्यावेळेस आपले जे काही एमएससीबी मार्फत येणारी जी वीज पुरवठा असते ज्या ठिकाणी आपली डिमांड जास्त असल्या कारणाने काही वेळेस असं असतं की जिथून निर्मिती होते त्या निर्मितीच्या ठिकाणी दगडी कोळसा किंवा जे काही
पाण्यामार्फत टर्बाईन मार्फत जे काही वीज निर्मिती होते ती वीज निर्मिती ही आपले जे काही साठे उपलब्ध आहे पेट्रोलियम असेल किंवा दगडी कोळसा असेल ते या ज्वलन होतं आणि या ज्वलन झाल्यामुळे काय होतं प्रदूषण निर्माण होतं. हे प्रदूषण जर आपण आपल्या घरात सौर पॅनल लावलं तर हे प्रदूषण होणार नाही. दगडी कोळशाचे प्रमाण जास्त काही वापरले जाणार नाही. त्याच्यामुळे ते भविष्यासाठी ते साठवण करून राहणार आहे आणि आपली काही येणारी जी पिढी आहे तिच्यासाठी सुद्धा ते कामात येऊ शकतं. परंतु जर समजा आपण आपल्या गावात किंवा कुठेही आपल्या घरात सौर पॅनल बसवलं नाही तर याचा तोटा काय आहे की जी वीज निर्मिती होते आहे ती निर्मितीसाठी लागणारा काही दगडी कोळसा किंवा इतर जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा तुटवडा आपल्याला काही कालांतराने आपल्याला त्याचा भास होणार आणि यामुळे आपल्याला त्याचं जी काही आपण आज वीज वापरतो आहे मुबलक प्रमाणात तिचे प्रमाण कमी होत जाईल. त्याच्यामुळे आता जर आपण यावर उपाययोजना केली नाही तर आपल्याला येणाऱ्या पिढीला जे आहे ते विजेचा स्रोत हा खूप फारसा कमी प्रमाणात वापरायला भेटेल. आता हे जे युग आहे हे पूर्ण स्पर्धात्मक झालेले आहे. या स्पर्धात्मक युगात आपल्याला नवीन नवीन संशोधन करून आपल्याला कुठल्या तरी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या घरासाठी आपण काय कशा पद्धतीने आपण कमी पैसे खर्च करताना आपण आपल्या सोयी सुविधा उपभोगू शकतो याकडे जास्त करून लक्ष दिलेलं आहे. आता आपला जर परिसर बघितला तर हा एक नैसर्गिक निसर्गाच्या सानिध्यात असलेला परिसर आहे आणि मुबलक प्रमाणात आपल्याकडे सूर्यप्रकाश येत असतो आणि या सूर्यप्रकाशात जर आपण व्यवस्थित उपाययोजना करून व्यवस्थित हे सोलर पॅनल वगैरे काही बसून हे केलं तर आपल्याला ज्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून वीज आपण विकत घेतो ती घेण्याची आपल्याला गरज पडणार नाही. याच्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही शासनाने लागू केलेली आहे आणि मला वाटतं 2024 पासून फेब्रुवारी 24 पासून ही योजना चालू झालेली आहे आणि बरेच आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वीज ग्राहकांनी त्याचा फायदा देखील घेतलेला आहे. जास्त करून ही जी योजना आहे ती शहरात जास्त मोठ्या प्रमाणात वापर झालेली आहे. आपल्या खेडेपाड्यामध्ये तेवढीच कमी प्रमाणात तिचा वापर झालेला आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे जे लाईट येणे जाण्याचे प्रमाण हे जास्त असल्या कारणाने त्यामुळे आपले ग्राहक घेत नाही. परंतु आता एक असं बघितलं आपण ज्याप्रमाणे आपल्या मनुष्याच्या 3 गरजा आहे अन्न वस्त्र आणि निवारा सेम तसंच आपलं एक देखील एक चौथी गरज भासलेली आहे किंवा वीज आपल्याला जर राहिली नाही तर असं होतं की पूर्ण 24 तासपर्यंत आपल्याला वीज भेटली नाही तर आपलं काही जे ग्रामपंचायत मार्फत ते आपण पाणी वगैरे भरतो ते पाणी भरलं जात नाही आणि पाणी भरलं गेलं नाही तर आपल्याला घरात नळात पाणी मिळत नाही किंवा आपल्या स्वतःच्याच मोबाईलमध्ये चार्ज संपून जाते आणि चार्ज नसेल तर आपण कम्युनिकेशन जे असतं आपल्या इकडे तिकडे संपर्क करण्याचं साधन ते देखील बंद होऊन जातं. म्हणजे एकंदरीत बघा आपण जर ह्या गोष्टी जे आहे 24 तासपर्यंत जर राहिलेली नाही तरी आपल्याला आपली अवस्था काय होऊन जाते. यामुळे आपण समजायचं की जे आहे तो चौथा घटक म्हणून आपण आपला दैनंदिन गरजेसाठी आवश्यक आहे. आता हे झालं आपलं प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या थोडक्यात वैशिष्ट्य. दुसरं आहे आपलं शेतीसाठी आपण काय वापर करू शकतो. तर शेतीसाठी आता नवीन जे स्कीम निघाले जी पूर्वी कुसुम योजना होती ती आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी लागू केलेली योजना आहे. ही देखील आपलं सूर्य पॅनल मार्फत जी वीज निर्मिती होती ही आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी. या योजनेमध्ये कसं आहे आपण आपल्याकडे 1 एकर असेल 1 ते 1.5 एकर असेल तर आपण 3 HP पर्यंत आपण मोटर घेऊ शकतो आणि आपली शेतीच्या आपण त्या ठिकाणी आपण जी काही वीज आपल्याकडे मागणी करून टाइमावर आपला डीपी किंवा इतर जे वाहिन्या जे असतात ते भेटत नाही. याचं कारण काय आहे शासनाकडे ज्या वेळेस जास्त वीज ग्राहक एकत्र येऊन हे करतात त्याच वेळेस त्या ठिकाणी आपण टेंडर प्रोसेस करून वगैरे ती कामे केली जातात. परंतु जर या योजनेच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा अर्ज केला तर आपल्याला SC ST कॅटेगरीसाठी 5% आपल्याला भरायचे आहे. त्यानंतर जनरल कॅटेगरीसाठी 10% आहे. याच्यामध्ये कसं आहे 3 HP जर बसवलं आपण तर 3 HP अनुसार तुम्हाला 3-3.5 लाख रुपये खर्च येतो. याच्यात फक्त आपल्याला 14 ते 15,000 रुपये भरायचे असतात. बाकी सगळं आहे ते शासन देणार आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरं आहे 5 HP पर्यंत. 5 HP आपलं 2.5 एकर ते 5 एकर या दरम्यान आपल्याला
आपली शेती असेल त्यांना 5 HP ची मोटर भेटणार आहे आणि ज्याचे 5 एकर पेक्षा जास्त असेल त्यांना 7.5 HP ची मोटर भेटणार आहे. आणि यानुसार आपल्याला ऍप्लिकेशन केल्यानंतर ते 1 महिन्याच्या आत तुम्हाला त्या शेतीसाठी आपल्याला त्याचे जे सुविधा आहे ते आपल्याला भेटणार आहे. आणि सगळे सोलर पंप मोटर वगैरे हे सगळे साहित्य त्या डिपार्टमेंट मार्फत भेटणार आहे तुम्हाला. त्यानंतर राहिला आपला विषय, हे 2 गोष्टी मिळून ज्या काही आपल्या गावातील लोकांसाठी जे गावात वापर करणार आहे जे सौर पॅनल मार्फत त्याची जी वीज निर्मिती होणार ती, आणि आपली शेतीतील आजूबाजूतील शेतकरी ग्राहक वीज निर्मिती करून ती शेतीसाठी ते वापर करणार, हे एकत्रित करून त्यांच्या निर्मिती किती आहे याच्या अनुषंगाने त्याचा सर्वे होणार. आणि हे सर्वे झाल्यानंतर ज्या गावाने जास्त वीज निर्मिती केली असेल सोलर पॅनल मार्फत त्या गावाला मॉडेल विलेज म्हणून घोषित करण्यात येईल आणि त्यांना 1 कोटी पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे. आणि हे जे बक्षीस दिले जाणार आहे ते ग्रामसेवक, सरपंच आणि गावकरी लोकांनी ठरवायचे की ते आपण वाटून घ्यायचे किंवा काही आपल्या गावाचा विकास करण्यासाठी काही कामात लावायचे ते त्याने ठरवायचे आहे. परंतु हे जे तुम्हाला आधी सांगितलं याचप्रमाणे तुम्हाला त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक राहील. सर्वात प्रथम ही योजना कोण घेऊ शकतो? जो आपला महावितरणचे वीज ग्राहक असेल त्याच्या वीज ग्राहक म्हणून आपलं मीटर कनेक्शन पाहिजे, त्याला मोबाईल नंबर, त्याला रजिस्ट्रेशन पाहिजे. आता या योजनेसाठी आपल्याला शासन कर्ज देखील उपलब्ध करून देतात. आता याच्यासाठी कसं आहे, आपल्याला 7% पर्यंत आपल्याला कर्ज उपलब्ध होतं. जर समजा एखाद्या ग्राहकाकडे त्याचे ऐपत नाही आहे की तेवढे पैसे तो खर्च करू शकत असेल तर शासन त्याच्यासाठी 7% व्याज दराने आपल्याला 120 महिनेपर्यंत सवलत देऊन आपल्याला लोन उपलब्ध करून देत आहे. आणि ही जी फॅसिलिटी आहे हे सगळं ग्राहकांसाठी आहे. आणि याच्यासाठी आपल्याला बँक, कोणतेही बँक, नॅशनलाइज बँक जे आहे ते कर्ज पुरवठा करणार आहे. आता सर्वप्रथम नागरिकांनी याच्यासाठी काय करायचं? सगळ्यात आधी आपल्याकडे जर वीज कनेक्शन नसेल तर काय करायचं? मीटरसाठी आवश्यक कागदपत्र आपले प्रधान साहेब जे आपले सेक्शन इंचार्ज आहे त्यांच्याकडे कागदपत्र देऊन नवीन मीटर कनेक्शन बसवायचे. ते बसवल्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं. ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं तर ते ऑटोमॅटिक आपल्याला त्याचं OTP येतो आणि त्याप्रमाणे ते रजिस्ट्रेशन होऊन जातं. त्यानंतर समजा आपल्याला लोन घ्यायचे असेल, आपल्याकडे पैसा नसेल, अशा वेळेस तिथे सुविधा दिलेली आहे, कोणतीही बँक आपण तिथे सिलेक्शन करू शकतो. आणि सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं डिटेल भरलं की आपल्याला बँकवाले बोलवतात आणि ते डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरीफाय करतात. आणि त्यानुसार ती जे आहे जो कोणताही वेंडर ग्राहक आपण सिलेक्ट केला असेल त्याला ते पैसे त्याला टाकून देतात. आणि तो वेंडर जो असतो तो आपल्याकडे येऊन तो सगळे सोलर पॅनलचे सेटअप करून तयार करून जातो आपल्याला. आणि दुसरं आपल्याकडे जे मीटर आहे ते मीटर पोस्टपेड आहे. पोस्टपेड म्हणजे काय? कोणीही लाईनमन आपल्या घरी येऊ शकत नाही, कारण त्याचं ऑटोमॅटिक रिडिंग होते. म्हणजे आपण जे काही वीज निर्मिती करणार आहे त्याचा फायदा आपल्याला शून्य बिल होईल आपलं. म्हणजे 1 रुपयाही भरता आपलं 1 रुपयाही न भरता आपल्याला तिचं वीज आपल्याला वापरायला भेटणार आहे. तर हा एक आपल्यासाठी एक फायदेशीर आहे. आणि आपलं जे काही आपण प्रदूषण होणार आहे ते प्रदूषण देखील त्याचं कमी प्रमाणात होईल. तरी आपलं नागरिकांना काही अडचणी असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न उत्तरे विचारू शकता. अर्ज आपल्याला आपल्या मोबाईलद्वारे किंवा सायबर कॅफे मार्फत देखील आपल्याला अर्ज स्वतः सुद्धा भरू शकतात. ज्यांना माहिती असेल त्यांनी. त्याच्यासाठी आधार कार्ड, त्यानंतर फोटो लागणार आहे आणि आपलं 8 नंबरचे फॉर्म आणि आपलं लाईट बिल असेल ते लाईट बिल, त्या 3-4 गोष्टी आपल्याला लागणार. आता समजा आपण वेंडर सिलेक्ट करायचं. वेंडर सुद्धा आपल्यावर डिपेंड असतं कोणाला ठेवायचं. समजा आपल्या साध्याकडचं एखादा आहे
जॉबला ओळखीचं आहे आपण, मग त्याचं नाव विचारून घ्यायचं. ते जे एजन्सी जी आहे ते ऑनलाईन येते तिथे ते सिलेक्ट करून द्यायचं. त्याचे मोबाईल नंबर देखील येतं. ते मोबाईल नंबरवर त्याला फोन करून द्यायचं की मी माझ्या घरी सोलर पॅनल बसवायचं आहे. तर ते वेंडर सिलेक्शन केलं तर त्यानंतर काय करतात, ते मीटर प्रोसेसिंग करून देतात. ते केलं की त्यानंतर आपल्याला सर्व जी सिस्टीम आहे ते आपल्याला, समजा आपल्याला 2 किलोवॅट बसवायचे असेल तर 1,20,000 रुपये त्यांच्याकडे तुम्हाला पेड करावा लागेल. आणि ते नंतर ते सगळं इन्स्टॉलेशन केलं तर ते आपल्याला सोलर पॅनलच्या आणि हे सगळ्या गोष्टीचे फोटो काढून ते नेटवरती अपलोड करते. अपलोड केलं तर मग त्याच्यात सबसिडी जी आहे 60,000 रुपये आपल्याला सबसिडी, आपला अकाउंट नंबर वगैरे देणार. त्या अकाउंट नंबरवरती 60,000 रुपये सबसिडी येऊन जाते आणि 60,000 रुपये एक्स्ट्रा खर्च करावा. तर हे 60,000 म्हणजे टोटल किती, 1,20,000 रुपये तुम्हाला खर्च करावा लागणार आहे त्याच्यात. 2 किलोवॅटसाठी. आता याच्यात वीज निर्मिती कशी होते, 2 किलोवॅटसाठी पर डे ला आपण 1 किलोवॅटसाठी 4 युनिट तयार होते. हे मिनिमम एव्हरेज. 2 किलोवॅटसाठी 8 युनिट, म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर आपलं दर दिवसाला आपल्याला 8 युनिट वीज निर्मिती होईल. आणि महिन्याभरात आपल्याला वीज निर्मिती होईल 120 युनिट. आपल्या घरात वापरले गेले 100 युनिट. हे जी 20 युनिट जास्तीचे आहे ते आपल्या अकाउंटला ती पडून राहील. परत दुसऱ्या महिन्याला 20 युनिट असं संग्रहित होत राहील. समजा एखाद महिन्याला पावसाळ्याचा पिरियड असेल, त्या पिरियडमध्ये आपल्याला वीज निर्मिती झाली नसेल तर ते जे काय आपलं एक्स्ट्रा जी निर्मिती झालेली वीज आहे ते आपण त्या महिन्यात वापर करू शकतो आणि ते दुसऱ्या महिन्याला सुद्धा त्याचं आपलं 0 बिल येणार. म्हणजे एकंदरीत आपण फुकटमध्ये ती वीज वापर करणार आहे. आणि याची पॅनल जे बसवणार आहे हे याच्या 25 वर्षापर्यंत त्याची निर्मिती होणार आहे. आपले पैसे किती वर्षात जर रिकव्हर होत असेल तर 2 ते 2.5 वर्षामध्ये आपले पैसे रिकव्हर होऊन जातात. त्यात प्लस आपल्याला सबसिडीज देखील भेटते शासनामार्फत. आणि समजा हेच आपलं गावाने जर ठरवलं सगळ्यांनी हे करायचं तर मग आपलं जर गाव तसंच झालं भविष्यात, ते मॉडेल सोलर विलेज म्हणून जर सिलेक्शन होऊन गेलं तर 1 कोटी रुपये ते बक्षीस म्हणून भेटणार आहे. त्याच्यामार्फत देखील तुमचे गावकरी आणि सरपंच आणि ग्रामसेवकांनी ठरवायचे की कसं तुम्ही नियोजन करणार आहे. हा देखील एक फायदा. घराला कनेक्शन हवं ₹700 तुम्हाला डिपॉझिट काढून लागेल. शेतीसाठी जे आहे ना, मागील त्याला सौर पंप योजना ही लागू केलेली आहे. याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, शेतीसाठी आपली शेती किती आहे, समजा 2.5 एकर आहे. 2.5 एकर असेल तर 5 HP पर्यंत आपल्याला सौर पंप पॅनल हे सगळं स्ट्रक्चर भेटणार आहे. म्हणजे आपल्याला मोटर सुद्धा घ्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 5% भरायचे आहे. 5% म्हणजे काय 14,000 हे राहतात. GST वगैरे करून 16,000 रुपये खर्च येईल. 16,000 मध्ये आपल्याला 5 HP ची मोटर देखील भेटणार आहे आणि पूर्ण पॅनल पण भेटणार आहे. म्हणजे काम करावं लागेल. सायबर कॅफे आपलं मुलगा असेल त्याला येतं 1 पट्टा आहे माझा आहे तर नवीन आहे. मला 1 पट्ट्यामध्ये 5 एकरच्या वरती जमीन असेल तर 7.5 HP पर्यंत घ्या. त्याच्या प्रमाणपत्र दिलं असेल ना, ते प्रमाणपत्र अपलोड करू शकतो. आप दे काही फिट करून 60,000 रुपया आपला खाता पर अनुदान व्हायच्या. 60,000 जहल 1 किलोवॅट लिहिते तहल आणि 2 किलोवॅट लिहिते तहल याप्रमाणे योजना शेती. आपण जर आखा मिळून जर ठराव शकता की आपला गाव हो जर मॉडेल सोलर विलेज करूनच आहे तर आपण प्रत्येक जण मीटर कनेक्शन लेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरे की आपण प्रत्येक जुळणेच आहे 100% जुळायची खात्री शेती. कारण कॉम्पिटिशन मग चालूच येतं की जत्रा मीटर आहे ना, आपण जत्रा फॉर्म भर होत तर आपण देणार आहेत ना सर, प्रत्येकाला भेटणारच आहे. आणि जत्रा जास्त मीटर आहे ना तत्रा. आणि ह्या सोलर मॉडेल विलेजन करत असेल ना साहेब, आपण मागे प्रस्ताव वापराय की आमच्या गावात केबल टाका, म्हणजे आपली वीज दूर चोरी बी नाही शकतो. आपण जर समजले वीज जास्ती निर्मिती बी करे, आपण समजले जे सोलर बोठाडता आपला बरोबर 1 वॅटन येते 2 वॅटन येते. एक्स्ट्रा वीज निर्मिती ह्याची शासन आपण पाहतो की विकतले
विकतले हे ते म्हणजे समजले आपण बिल जर 500 रुपये असे आणि आपण जर समजले जास्त वीज निर्मिती येईल ती आपण शिल्लक रे एकदम आपण शासन पण 0 बिल देखाय जो जास्ती जर एखाद्या वेळेस सामोर येऊन येऊन जर आपण रिडिंग जर जास्ती आवली तिच्या मायनस आहे त्या पद्धतीने रे आपला बोठान जर सहकार्य रे है आणि सहकार्य जुळेल ते तरच आपण येऊन गाव मॉडेल सोलर विलेज घोषित भी कर म्हणजे त्या परीने काम कर सकता आणि जास्तीत जास्त मीटर आवश्यक से मीटर जर रहे तो आपको भी त्रास नहीं है ठीक है।